नमस्कार. आज शनिवार दिनांक 24 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड येथे आजपासून 2 दिवस हिंद दी चादर अंतर्गत शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं श्री गुरुग्रंथ साहिब नगर कीर्तनास आज सकाळी 8 वाजता गुरुद्वारा गेट नंबर 1 पासून सुरुवात होणार असून गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद चौक, रामसेतू दादरा, रविनगर, मामा चौक या मार्गाने मोदी मैदान मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे. हिंद दी चादर या कार्यक्रमाच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थितीचा शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये या अनुषंगाने नांदेड तालुका हद्दीतील सर्व शाळा यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ज्या ठिकाणी परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. हिंद दी चादर या भव्य कार्यक्रमास भाविक व नागरिकांना सहजपणे उपस्थित राहता यावे यासाठी शहर व परिसरातील एकूण 20 ठिकाणाहून मोदी मैदानापर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस सेवा रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पासदगाव, तरोडा नाका, सांगवी चैतन्यनगर, लातूर फाटा, धनेगाव वाजेगाव, जुना कवठा मोंढा, ढवळे कॉर्नर, सिडको, हडको, लिंबगाव छत्रपती चौक, मोर चौक, नारेश्वर, आसना राज कॉर्नर, विष्णुपुरी, सोनखेड, उस्माननगर, मारतळा, तुप्पा, चंदासिंग कॉर्नर आदीसह इतर ठिकाणाहून मोदी मैदान येथील कार्यक्रम स्थळापर्यंत देण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे काल शुक्रवार रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा अधिष्ठाता डॉक्टर M.K. पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.